लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 28 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता चक्क कला आणि अद्वैत एका मिशनसाठी एकत्र आलेत। एकमेकांना टाळ्या देत, एकमेकांशी गोड बोलत दोघ जण खूप मोठ्या मिशनसाठी एकत्र आलेत। ते मिशन काय आहे, ते मिशन कसं पूर्ण होणार हे या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया। 28 ऑक्टोबरच्या भागामध्ये कला आणि अद्वैत पान खाऊन घरी आल्यामुळे सरोज चिडलेली असते आणि सरोज म्हणत असते, सिरियसली इतक्या रात्री पान खायला गेलेलास तू? आणि सरोजचं हे वाक्य पूर्ण होतंय न होतंय तोपर्यंत आबा त्याला बगल देत म्हणतात, अरे वा पट्ट्या, पान खायला गेलास तू, कमालच झाली बरं का। मला तर माझे तरुणपणीचे दिवस आठवले। तुला माहितीये का, तुझ्या आजीला ना आईस्क्रीम खूप आवडायचं। एक गुलाबी रंगाचं आईस्क्रीम त्यावेळेला मिळायचं। हे आईस्क्रीम गुलाबी रंगाचं जेव्हा आम्ही खायला जायचो ना, रात्रीच्या वेळेला आम्ही दोघंच जण लपून छपून हे आईस्क्रीम खायला जायचो। तुझ्या आजीला हे खूप आवडायचं। 2-3 असे कितीतरी आईस्क्रीम खायचे। आम्ही इतकी मजा करायचो ना, आणि मला माझं तरुणपण तुझ्यात आठवलं। खरंच तुम्ही सुद्धा पोरांनी अशीच धमाल मस्ती करायला पाहिजे। हे दिवस पुन्हा येत नाहीयेत आणि हे सगळं पान बिन खायला गेलास हे मात्र अगदी बाकी छान केलंस बरं का। मला ह्याच्यामध्ये खूप आनंद वाटलेला आहे। म्हणजे या सगळ्यामध्ये धमाल मस्ती करायची तर तुझ्यासारखी। यावरती आता इकडे लगेच सोहम म्हणायला लागतो, खरंच दादा, म्हणजे तू न या आधी असा रूढ नव्हतास। तू कॉलेजला असताना किती धमाल मस्ती करायचास मला विचार ना। आणि तोच दादा मला इतक्या दिवसांनी पाहायला मिळाला। खरंच वहिनी, तुझे जितके आभार मानू तितके थोडे आहेत। तू दादाला पुन्हा एकदा कॉलेज बॉय बनवलंस बरं का। आबा म्हणतात, तर काय, सोहम बोलतोय ते एकदम बरोबर आहे। पण खरं सांगू का, मला एक गोष्ट नाही पटली। यावरती आता कला म्हणते, आबा काय झालं? आता इकडे सरोजचा रागात पारा चढलेला असतो। आबा म्हणतात, अगं कला, मला एक पान घेऊन यायचं होतंस ना, मला सुद्धा पान खायला मिळालं असतं। सोहम म्हणतो, तर काय, मला पण पान आवडलं असतं। काय दादा वहिनी, तुम्ही आम्हाला पान घेऊन का नाही आलात? असं म्हणत सोहम या सगळ्यामध्ये दोघांची थट्टा मस्करी करत असतो। आणि इकडे बाकी सगळेच जण म्हणजे आता नैना, रोहिणी, सरोज हे सगळेच जण रागात पाहत असतात की आपण तर याला ओरडायचा प्रयत्न करत होतो, पण आता इकडे आबा त्याची बाजू घेत आहेत, त्याचंच कौतुक करतायत आणि त्याला प्रोत्साहन देत आहेत। सगळेजण आता इकडे बसलेले असताना सोहम म्हणतो, मग काय, मला पण पान आणायचं होतं। हे सगळं ऐकून सरोज चिडते, रागात निघून जाते। आबा म्हणतात, बरं ते सगळं जाऊ दे, तुम्ही दोघांनी फ्रेश होऊन घ्या आणि ब्रेकफास्ट साठी खाली या। असं म्हणत आबा दोघांना फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये पाठवतात आणि ब्रेकफास्टला लवकरात लवकर खाली येण्यासाठी सांगतात। तोपर्यंत इकडे आता संगीताने एका बाईला काजलसाठी मुलं आणायला सांगितलेली असतात। म्हणजे काजलच्या लग्नाचा तिच्या डोक्यामध्ये पक्का विचार असतो आणि त्यासाठी काही स्थळं पाहण्यासाठी संगीताने मुलांचे फोटो मागवलेले असतात। आणि ती बाई संगीताला मुलांचे फोटो दाखवते, हा बघ, हा न कोल्हापूर मधल्या मोठ्या कॉलेज मधला प्रोफेसर आहे आणि हा मुलगा आहे ना, हा बँकेत आहे, हा इंजिनियर आहे। असं म्हणत 5-6 फोटोतल्या मुलांचा बायोडेटा सांगत मुलं काय करतात, कुठे राहतात, कसे आहेत हे सगळं ती संगीताला सांगत असते। हा बघ, तुझ्या काजलसाठी हा मुलगा योग्य आहे। मला असं वाटते काजलची आणि याची जोडी चांगली दिसेल। अशी बोलणी चालू असताना काजल तिकडे येते। काजल म्हणते, काय चाललंय काय तुमचं? काय बघताय फोटो? कुणाचे फोटो आहेत? आपल्याला पण दाखवा की। यावरती संगीता म्हणते, बघ। ती बाई म्हणते, अगं बघ, कारण या सगळ्यामध्ये तुलाच तर हे फोटो आता पाहायचे आहेत। यावरती काजल म्हणते, फोटो? संगीता म्हणते, बघ तरी फोटो। ती बाई सांगते, अगं हे तर तुझ्या लग्नासाठी मुलं बघते तुझी आई आणि त्यासाठीचे फोटो आहेत। आता काजल चिडते, म्हणजे तुम्ही आपल्या लग्नाचं बघताय आणि आपल्यालाच माहित नाही? लग्नाचं बघण्याआधी कोणीतरी मला विचारायला नको होतं का की मला हे लग्न करायचं आहे का, मला हे लग्न करायचं नाही आहे का, किंवा माझ्यासाठी लग्न करताय तर मला न सांगता डायरेक्ट मुलं बघताय? नाही, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये आणि मी आई तुला आधीच सांगून ठेवते, मला लग्न बिग्न काही करायचं नाहीये, मी अजिबात लग्न करणार नाही। असं म्हणत असताना संगीता म्हणते, अगं असं काय करतेस? प्रत्येक पोरीला कधीतरी लग्न करून तिच्या सासरी जावंच लागतं, तुला सुद्धा जावंच लागणार आहे ना। यावरती काजल सांगते, आपण सांगितलंय ना नाही लग्न करायचं। हे बघा काकी, पुन्हा माझ्यासाठी स्थळ वगैरे काही घेऊन येऊ नका, आपल्याला लग्न नाही करायचं। असं म्हणत काजल त्या बाईला पण पळवून लावते आणि आता स्वतः पण निघून जाते। संगीता म्हणते, तू तिचं म्हणणं मनावरती घेऊ नकोस ग। या सगळ्यामध्ये आपण या सगळ्यामध्ये विचार करूया आणि त्यानंतर काय ठरवायचं ते ठरवू। तू अशीच पोरं मला दाखवत राहा, मग आपण बघूया।
असं म्हणत इकडे आता संगीता तिला समजावून सांगते, ती बाई निघून जाते. इकडे आता दोघ जण म्हणजे अद्वैत आणि कला दोघ जण फ्रेश होण्यासाठी वरती आलेले असतात. आबांनी दोघांना फ्रेश होण्यासाठी पाठवलेलं असतं. त्यावरती कला विचार करते, हाच का पहिल्यांदा आला, मलाच जायला पाहिजे, मलाच वॉशरूम मध्ये पहिल्यांदा जायला पाहिजे. म्हणून कला पटपट पटपट आपले कपडे घेते आणि अद्वैतच्या आधी वॉशरूम मध्ये जाते. अद्वैत दार वाजवत राहतो, काय चाललंय तुझं, मी आता चाललो होतो ना वॉशरूम मध्ये, तुला जायची काय गरज होती, का गेलीस तू आगाऊ. यावरती कला म्हणते, तू अति आगाऊ, मी गेले म्हणजे का, मला सुद्धा फ्रेश व्हायचं आहे, मला सुद्धा आटपायचे काम. अद्वैत म्हणतो, आधी बाहेर ये, मी चाललो होतो तिथे, तू मध्ये आडकाठी करायला का गेलीस, पहिली बाहेर ये, पहिली बाहेर ये. असं म्हणत अद्वैत चिडतो. कला म्हणते, मला काही ऐकू येत नाहीये. अद्वैत म्हणतो, नाही, ही आता अशी ऐकायचीच नाहीये, हिला ना डायरेक्ट दार उघडून आत जातो, दार तोडूनच आत जातो, तर होऊ दे आज काय व्हायचं ते. असं म्हणत अद्वैत चिडलेला असतो आणि तो दार आता तोडून आत जाण्याच्या आविर्भावात असल्यामुळे जोरात दार आपटतो आणि आतमध्ये जाणार तितक्यात कला आत असते. कला दार उघडते. दार उघडून कला आणि अद्वैत ढकलून दार हे दोघ जण एकमेकाच्या अंगावरती पडतात आणि कला म्हणते, काय चाललंय काय तुझं. यावरती अद्वैत म्हणतो, तू का मला त्रास देतेयस, तुला मला त्रास द्यायला आनंद होतोय का. कला म्हणते, तुला तर नेहमीच आहे रे, तुला तर दरवेळेचीच घाई असते, जा जा आटप जा. असं म्हणत कला त्याच्यावरती चिडते, आरडते, ओरडते आणि तिकडून निघून जाते. आणि अद्वैत म्हणतो, ही तर डोक्यावरती पडले. इकडे तोपर्यंत काजल आता सोहमला भेटायला बोलवते आणि सोहमला भेटायला बोलवून ती सांगते, आपल्या घरात काय चाललंय मला कळतच नाहीये, सगळे डोक्यावरती पडलेत काय. यावरती आता सोहम म्हणतो, काय झालं तरी काय, तुला एवढं चिडायला काय झालं. यावरती आता इकडे काजल सांगायला लागते, अरे काय नाही, आपली आई, आपल्या आईला तर काय कळतच नाहीये. यावरती सोहम म्हणतो, अगं काहीतरी सांगशील का. त्यावरती काजल सांगते, आपल्याला न विचारता या सगळ्यामध्ये माझ्यासाठी लग्नासाठी मुलं बघतीये, मला न विचारता मला मुलांसाठी फोटो दाखवते, कोण प्रोफेसर, कोण काय आणि कोण काय हे दाखवायला घेऊन आले. आता सोहमला पण राग येतो, काय खरंच असं म्हटल्यावरती असं कसं त्या करू शकतात. असं तो एका पॉइंटला बोलतो, दुसऱ्या पॉइंटला गप्प बसतो. त्यावेळेला आता इकडे काजलला वाटतं की हा तर आपली बाजू घेतोय, म्हणजे नक्कीच याला काहीतरी म्हणायचं असेल. मग ती म्हणते, बघितलंस ना, पण तुला काय इतका राग आला. असं म्हणत ती आता त्याची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न करत असताना सोहम लगेच सावध होतो आणि सोहम विचार करतो, नाही नाही, माझ्या तोंडावरती असं कोणतंही एक्सप्रेशन नाही आलं पाहिजे की हिला कळलं पाहिजे की माझं हिच्यावरती प्रेम आहे. जर हिला कळलं ना की माझं प्रेम आहे तर ही डिनाय करणार, ही नाही म्हणणार, ही म्हणणार की नाही माझं प्रेम नाहीये. मग काय करायचं. त्यामुळे सध्या तरी आपण आपलं प्रेम आहे ही गोष्ट हिला कळूच द्यायची नाहीये आणि आपल्याला काही फरकच पडत नाहीये. किती काही झालं तरी आपण या सगळ्यामध्ये काहीच इफेक्ट होत नाही असं दाखवूया. असं म्हणत आता इकडे सोहम म्हणतो, अगं असं काय करतेस गुंडेश्वर, लग्न तर तुला करायलाच पाहिजे ना. म्हणजे आईने काय चुकीचं केलं मला तू सांग. आईने बरोबर तेच केलं ना. अगं या सगळ्यामध्ये तू लग्न नाही करणार तर काय करणार. आईला मुलीची काळजी असते ना लग्नासाठी, त्यामुळे तुला हे लग्न करायलाच पाहिजे गुंडेश्वर. अगं वेड्यासारखं वागून नाही चालणार तुला. यावरती आता इकडे काजू चिडते आणि काय तुला पण वाटतं मी लग्न करावं, तुला कळत नाहीये का आपल्याला लग्न नाही करायचंय ते. सोहम म्हणतो, नाही नाही, आईला काळजी वाटते ना, मग तुला लग्न करायलाच पाहिजे. सोहम पण तिला आता जितकं ताणता येईल तितकं ताणतो, जितकं तिच्याशी रूढ वागता येईल तितकं वागतो आणि तो विचार करतो, असं जर का मी वागलो नाही तर हिच्या मनात माझ्याविषयी जे प्रेम आहे ते ती व्यक्तच करणार नाहीये. त्यामुळे जर मला हिच्या मनातून माझं प्रेम व्यक्त करून घ्यायचं असेल तर मला या सगळ्यामध्ये हे असं वागावंच लागेल. आणि होतं पण तसंच. काजल चिडते आणि रागारागात निघून जाते. याला तर काही कळतच नाहीये मूर्खाला, असं म्हणत ती रागारागात निघून जाते. काजल रागात निघून गेल्यावरती सोहम हसायला लागतो आणि नाही नाही, हे असं लग्न वगैरे काही होऊन चालणार नाहीये, पण काय करायचं, जोपर्यंत गुंडेश्वर प्रेम आपलं व्यक्त करत नाहीये तोपर्यंत काहीच आपल्याला करता येणार नाही हे आता त्याला समजलेलं असतं. त्यामुळे तिनेच प्रेम व्यक्त करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तोपर्यंत इकडे आता कला खाली जेवण करत असते. कला खाली जेवण करत असताना तिकडे नैना येते आणि दे कला, मी तुला मदत करू का असं म्हणते. त्यावरती कला म्हणते, बरं झालं ताई तू आलीस ते. खरं सांगू का तर मला खूपच कंटाळा आला होता आज जेवण करायचा. तू जर का मला मदत केलीस ना तर खूपच छान होईल, ये तू मदत कर. यावरती नैना म्हणते, काय मदत करू. तर कला सांगते, ही बघ ही कारली आहेत ना, ही कारली छानपैकी चिरून दे.
कारली बघितल्यावरती इकडे आता नैनाचं तोंड वाकडं होतं. नैना म्हणते, कारली? नाही नाही, मला कारली बिरली काही नको आहेत. तू काय आहे हे सगळं? म्हणजे तू इतक्या आता चांदेकरांच्या घरामध्ये आलीस, चांदेकरांच्या घरामध्ये आलीस तरी खऱ्यांच्या परंपरा काही विसरलीस नाहीस. कसलं कारलं, कसलं पिठलं, आणि हे काय करतेस? अगं जरा फॅन्सी पदार्थ बनवायला शिक. चांदेकरांच्या ह्याला शोभतील असे पदार्थ बनव. तुझं आपलं नेहमीच काहीतरी टिपिकल बनवायचं, दळीसारखं खायचं, असं म्हणत ती कलाचा अपमान करते. कला म्हणते, असं काय करतेस ताई? अगं कारलं हे तब्येतीसाठी चांगलं असतं, कधीतरी कारलं खावं ना. तू दे बरं चिरून. आता चिरून दे म्हटल्यावरती इकडे आता नैना म्हणते, अगं मला असं वाटतंय मला राहुल आवाज देतोय. राहुलने मला आवाज दिला, तो मला आवाज आला. ऍक्च्युली राहुलने काही आवाज दिलेला नसतो. हिला कामं करायची नसतात, हिला कारली कापायची नसतात. त्यामुळे ती आता कलाला सांगते, कर तूच काम. मला जरा राहुल का आवाज देतोय बघते, आणि थोडंसं अस्वस्थ पण होते, मी जाऊन पडते. कला विचार करते, अशी काय ही स्वतःहून मला विचारायला आली होती की कामं करायची आहेत का, आणि आता हीच इकडून निघून जाते. हिचं तर काय मला कळतच नाही. असं म्हणत कला बिचारी एकटीच आता ती कारली कापते, त्या कारल्याची भाजी करते. नैना तिकडे जाऊन छानपैकी आराम करत बसलेली असते. कला आता कारल्याची भाजी करते आणि जेवणाच्या टेबलवरती सगळ्यांना कारल्याची भाजी वाढायला लागते. कारल्याची भाजी बघितल्यावरती अद्वैतचं तोंड पडतं. ही का कारल्याची भाजी केले? मला ही कारल्याची भाजी आवडत नाही. मला का नाही विचारलंस कसली भाजी करायची? मला का नाही विचारलंस भाजी करायच्या आधी? यावरती कला म्हणते, असं काय करतोस? तुला काय घरामध्ये प्रत्येक भाजी करताना मी कधी विचारले का? काल तोंडली बटाट्याची भाजी केली होती, तुला विचारली होती का? यावरती अद्वैत म्हणतो, ते तोंडली बटाट्याचं जाऊ दे, पण ही भाजी मला आवडत नाही आणि त्यामुळे तू का केलीस? कला म्हणते, अरे काल मी मार्केटमध्ये गेले होते, समोर मला कारली दिसली, मला तुझी आठवण आली. म्हणजे कसं आहे ना, का आठवण आली तुला माहितीये का? कारण या सगळ्यामध्ये तू एकदम हेल्थ कॉन्शियस आहेस ना. तू इतका हेल्थ कॉन्शियस आहेस की तुला हे कारली वगैरे सगळं आवडायलाच पाहिजे, आणि एकदा तरी कारल्याची भाजी खायची असते रे, ती हेल्थसाठी चांगली असते. अद्वैत म्हणतो, अजिबात नाही, मला ही भाजी आवडत नाही, मी खाणार नाहीये. अंजू मला काहीतरी वेगळं बनवणार. यावरती अंजू काही बनवायला जाणार तर आबा चिडतात आणि म्हणतात, नाही अंजू थांब, काहीही वेगळं बनवायची गरज नाहीये. कसं आहे ना अद्वैत, अरे तुला आवडत नसली ना तरी तू खाऊन बघ, ही भाजी खूप छान झालेली आहे आणि ही भाजी छान बनवलेली आहे कलानी. तू तिच्या बरोबर कितीही भांडलास ना तरी सुद्धा तिने केलेली भाजी तू एकदा खाऊनच बघ. एकदा भाजी खाल्लीस तर तुला समजेल की भाजी खूप छान झाली आहे आणि तू ती भाजी खाशील. खा बरं. असं म्हणत आबा आता हट्टाला पेटतात आणि अद्वैतला भाजी खाण्यासाठी फोर्स करायला लागतात. हो नाही करता करता आबांचा शब्द काही त्याला मोडता येत नाही आणि त्याला भाजी खाण्यावाचून कोणता पर्याय राहत नाही. आणि त्याच वेळेला अद्वैत चिडत अरडत का होईना ती भाजी खायला लागतो. तोपर्यंत तिकडे नैना येते. नैना आल्यावरती कला आता तिला म्हणायला लागते, बरं झालं नैना ताई तू आलीस, बस इथे जेवून घे बरं. आणि असं म्हटल्यावरती कारल्याची भाजी म्हटल्यावरती नैना तिकडे येते. तिला उलटी सारखं होतं आणि ती बसते ताटावरती. भाजी वाढल्यावरती आता एक घास खाताच तिला उलटी सारखं होतं आणि ती तिकडून निघून जाते. आणि तिला उलटी सारखं होत असल्यामुळे आता इकडे रजनीला जरा काळजी वाटते. रजनी म्हणायला लागते, कला अगं या सगळ्यामध्ये हिला उलटी झाली ना, हे बघ या अशा ह्याच्यामध्ये उलटी होणं अजिबात बरोबर नाहीये. मी सांगू का, म्हणजे आता तिचा महिना जो चालू आहे ना याच्यामध्ये उलट्या वगैरे होत नसतात. उलट्या ना आधी 2-3 महिन्यात होत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये तिची काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. मला असं वाटतंय की डॉक्टरांकडून एकदा आपण चेकअप करून घेऊया. मग कला म्हणते, बरोबर आहे रजनी मॅडम, तुम्ही जे म्हणताय ते अनुभवाचे बोल आहेत आणि हे सगळं मला पटतंय. त्यामुळे आपण आता नैनाताईला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. मग नैना खाली आल्यावरती रजनी म्हणते, काय ग नैना तुला उलटी झाली का? यावरती नैना म्हणते, हो थोडंफार तसं वाटत होतं. यावरती रजनी म्हणते, हे बघ अशा अवस्थेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये अंगावरती कोणतीही गोष्ट काढायची नसते. त्यामुळे तुला या सगळ्यामध्ये आता जर का उलटीसारखं होतंय तर आपण डॉक्टरांकडे जाऊया. मग नैना गडबडते, अरे देवा आत्ता जर का डॉक्टरकडे गेलो तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल आणि आपलं भांडं फुटेल. आपल्याला नाही पण म्हणता येत नाहीये आणि आपल्याला हो पण म्हणता येत नाहीये. म्हणून नैना गडबडलेली असते आणि डोक्याला हात लावते.
त्यावरती कला म्हणते मी एक काम करते ना, मी डॉक्टरांना फोन करून अपॉइंटमेंट घेते. आबा म्हणतात नाही कला, अपॉइंटमेंट घ्यायची काहीही गरज नाहीये. आपण एक काम करूया, डॉक्टरांना आपण घरी बोलवूया. आपल्या वेळेत डॉक्टर घरी येतील, चेक करतील, आपल्या समोर चेक करतील, म्हणजे आपल्याला सुद्धा समजेल की नक्की काय प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. कला म्हणते आबा तुमचं म्हणणं बरोबर आहे, मी ताबडतोब डॉक्टरांना कॉल करते आणि घरी बोलवते. नैना गडबडते, काहीतरी कर नैना, काहीतरी कर नैना. आत्ता जर का हिने फोन केला तर तुझं सगळं भांड फुटलं. तुला आत्ताच वेळ आहे काहीतरी करायला. काय करू काय करू, कोणी ऐकायला मागत नाहीये, काय करू हा विचार ती करत असते. आणि या सगळ्यामध्ये नैना आता चांगलीच गडबडते आणि त्यावेळेला ती मदतीची अपेक्षा करत राहुलकडे पाहते आणि राहुलला ती सांगते प्लीज हे सगळं हँडल कर, असं नजरेने राहुलला सांगितल्यावरती मग मात्र हे कला पण बघते. कला पाहते की काहीतरी नैनाताईच्या मनामध्ये चालले. कलाला संशय येतो, रोहिणीला संशय येतो आणि त्यावेळेला राहुल मध्येच बोलतो मला असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये तिला डॉक्टरांकडे नेण्यापेक्षा, डॉक्टरांना इकडे आणण्यापेक्षा मी एक काम करतो, मी डॉक्टरांना कॉल करतो आणि या सगळ्यामध्ये डॉक्टर जे काही सांगतील ना ते मी तुम्हाला नक्कीच सांगतो, असं म्हणत राहुल त्या डॉक्टरांना कॉल करतो. राहुल डॉक्टरांना कॉल करतो आणि ताबडतोब खाली येतो, म्हणजे फार वेळ पण लावत नाही. थोड्याच वेळात तो खाली येतो आणि सगळ्यांना सांगायला लागतो मी डॉक्टरांना कॉल केला होता. डॉक्टरांना कॉल केला तर डॉक्टर असं म्हटले की हे सगळं नॉर्मल आहे, म्हणजे तुम्ही इतकी काळजी करायची कारण नाहीये. असं नॉशिया येणं किंवा उलटीसारखं वाटणं हे सगळं नॉर्मल आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारे जास्त काळजी करू नका किंवा तुम्ही या सगळ्याचा जास्त स्ट्रेस घेऊ नका, तिला सुद्धा स्ट्रेस देऊ नका, हे सगळं नॉर्मल आहे. रजनी म्हणते ठीक आहे, आता जर का डॉक्टरांनी सांगितले ना मग ठीक आहे, नाहीतर आपल्याला काळजी वाटत होती. पण तरी पण कलाला संशय येतो की काय घडलं असेल, इतकं काय मोठी घटना घडली की इकडे राहुलने फोन लावला. यावरती आता इकडे रजनी म्हणते कला तू एक काम कर, म्हणजे नैनाला घेऊन रूम मध्ये जा. राहुल म्हणतो नको, मी नैनाला घेऊन रूम मध्ये जातो. मग राहुल नैनाला घेऊन रूम मध्ये जातो. ही वेळ तर नैनाने काढलेली असते, पण इकडे कलाच्या मनामध्ये नैनाविषयी संशयाची पाल चुकते आणि आता कला आपल्या रूम मध्ये येते. रूम मध्ये आल्यावरती कला सारखा सारखा तोच विचार करत असते की नाही काहीतरी गडबड आहे. डॉक्टरांकडे जायचं म्हटल्यावरती तिला इतका त्रास का झाला किंवा इतकी हट्टाला का बरं पेटली की मला डॉक्टरांकडे जायचंच नाही म्हणून. असं काय घडलं असेल की ज्याच्यामुळे नैनाताईने हा विचार केला असेल. नाही काहीतरी चुकीचं घडतंय, कारण डॉक्टरांचा विषय काढल्यावरती तिला घाबरायचं कारणच काय होतं. इतकं काही घाबरायचं कारण नसताना ती घाबरली. पण असं कशामुळे झालंय हे तर शोधून काढलंच पाहिजे. काहीतरी गडबड आहे का, काहीतरी अशी गोष्ट आहे का की जी आपल्या तावडीतून सुटते किंवा आपल्याला कळत नाहीये, असा विचार ती करत असते. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. आणि या विचारात ती असताना अद्वैत समोरून येतो. अद्वैत समोरून आल्यावरती कला त्याला धडकल्यावरती कलाला आता अद्वैत चिडतो आणि काय चाललंय, समोर बघ तरी, डोळे आहेत ना, जरा मोठे करून बघ. मग कला डोळे मोठे करते. अद्वैत म्हणतो आत्ता डोळे मोठे करून काय उपयोग आहे, ज्या वेळेला डोळे मोठे करून पाहायचं होतं तेव्हा तर काही पाहिलं नाहीस आणि आत्ता कसलं पाहतेस, आत्ता काही पाहायची गरज नाहीये, काय चाललंय काय तुझं, असं म्हणत अद्वैत कलाची नेहमीचीच भांडणं चालू असतात. आणि या भांडणामध्ये कला मागे वळते, अद्वैतवरती रागावून निघून जात असते. पण तितक्यात तिचा पदर अद्वैतच्या घड्याळात अडकतो आणि कला म्हणते झाली ना भांडणं, सोड मला. अद्वैत म्हणतो मी का तुला पकडून ठेवेन, बघ तरी मी नाही तुला पकडलेलं आहे. असं म्हणताच कला मागे वळून पाहते तर खरंच अद्वैतने पकडलेलंच नसतं. अद्वैतच्या आता घड्याळामध्ये तो पदर अडकलेला असतो. त्यामुळे कला आता गडबडते आणि काय चाललंय काय तुझं, असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो गाठ सोडव, असं म्हणत दोघं जण जी आता घड्याळात अडकलेली गाठ असते ती इकडून खेचून तिकडून खेचून सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. रजनी तिकडे येते. रजनी म्हणते कसं आहे ना, ही गाठ दोघांनी मिळून सोडवलीत ना तरच सुटेल. आणि चक्क दोघ जण एकमेकांकडे हसत एकमेकांना टाळ्या देत ती गाठ सोडवतात. आणि त्यावेळेला अद्वैत म्हणतो एक गोष्ट समजलेली आहे की किती काही झालं तरी आपण या सगळ्यामध्ये दोघांनी मिळून जे काम केलं आणि या सगळ्यामध्ये आता दोघ जण एकमेकांशी हात मिळवणी करतात. असेच गुंते सोडवण्यासाठी दोघांनी एकमेकांसाठी प्रयत्न करायचे तर गुंते सुटणार, असं म्हणत चक्क दोघांची युती झालेली आहे.
कशावरून? तर गाठ सोडवण्याची दोघांसाठी प्रयत्न केले म्हणून. आणि खरंच छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दोघं आता हसायला लागतात, दोघं एकत्र यायला लागलेले असतात. इकडे आता नैना विचार करत असते, फार दिवस मला हे नाटक नाही पाळता येणार. आणि त्याच वेळेला इकडे आता रोहिणी म्हणायला लागते, आपण एक काम करूया का, आपण कायमस्वरूपी इकडे कोणाला तरी बोलवूया का. यावरती कला सांगते, एखादी मावशी ठेवली तर आपण कामाला नैनाताईची काळजी घ्यायला. यावरती रोहिणी म्हणायला लागते, मावशी कशाला, आपण मिसेस खरेंना इकडे बोलवलं तर त्या घेतील ना नैनाची काळजी. आता मिसेस खरेंना म्हणजे संगीताला इकडे बोलवायचं म्हणजे तिचा दिवस रात्र अपमान हे लोक करणार हे कलाला कळतं. तरी सुद्धा संगीता इकडे येणार का आणि पुन्हा एकदा नवीन घडामोडी घडणार का हे येणाऱ्या भागातच कळणार.